हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही एकदम मजेत आहोत आणि आज आम्ही चाललोय पोर्तुगलमध्ये पोर्तो शहरामध्ये फिरायला. बापा नाव तर असं आहे पोर्तो, जसं काय आणि काय नाही तिथं. तर आता बघू काय आहे तिथे बघण्यासारखं. आणि एकदम आम्ही रेडी झालेले आहे ऋता. आणि माहिती आहे का, आज झोपेतून उठल्या उठल्या इथं पाऊस सुरू झाला. म्हणजे इथं सांगायला उन्हाळा सुरू आहे आणि इथं पाऊस सुरू झाला. सगळे रोड ओलेच ओले. हे बघा, या साईडनंच जायचं. आणि थोडीफार थंडी पडलेली आहे इथे. लवकर ये. तर रोड क्रॉस करतोय आम्ही. जाऊ आता आम्ही आज पोर्तो शहरात फिरायला. तर सांगतो तुम्हाला काय काय तिथं पाहण्यासारखं. तर आम्ही आता बस स्टेशनला चाललो, बस घेऊ आणि बस घेऊन आम्ही जाणार आहे रेल्वे स्टेशनला. है ना, रेल्वेने चाललो की बसने चाललो? बसनेच चाललो. तर पहिले लोकल बस घेऊ, त्याच्यानंतर जी पोर्तोला जाणारी बस आहे ते घेऊ. लालपऱ्या तर नाही आहे तिथं जसे आपल्या इकडे. तर बघू इच्छा बस कशा आहेत तर. आणि तिकीट किती आहे सांगतो तुम्हाला पुढे. डबल दिसले संत्र, कोणीच तोडत नाही. तोडायची ती इच्छा लय होते, पण काय करू, इथे कोणी हात नाही लावत तर चांगलं नाही वाटत ना. मस्तपैकी सकाळीच आम्ही चहा बनवला रूमवर, आम्ही जिथे राहतो तिथे. आणि चहा ब्रेड खाल्ला. आता काय नाश्त्याला तर सकाळी सकाळी काय करणार, इथं सगळं तेच भेटते, नॉनव्हेज आणि गिनव्हेज, आणि आपल्याला ते काही चालत नाही. तर मस्तपैकी सकाळी चहा ब्रेड खाल्ला आणि निघालो फिरासाठी. आता बागी पोर्तोत जाऊन भाऊ काय भेटते काय नाही खासाठी. तर थोडे खायचे हाल होतात इथं. खाण्याच्या बाबतीत आपलं इंडिया एक नंबर. 10 रुपये 20 रुपये तर्री पोहा, आलू बोंडा नाही का, वडापाव. इथं थोडे वांदे होऊन जातात नाश्त्याचे. आता रेट पाहिले बसचे, तर इथे डबल रेट घेतात आणि ते म्हणतात ऑनलाईन बुकिंग करा. ऑनलाईन तुमचे आम्ही सिंगल रेटच घेऊ, म्हणजे कमी रेटनी. तर आता रुतम ऑनलाईन बुक करू राहिला, तर ऑनलाईन कमी आहे आणि इथं आलं तिकीट काढायला तर जास्त घेऊन राहिले. हे तर उलटच आहे रे बा, आहे ना रुतम? हो ना. आता रुतम तिकीट बुक करू राहिला. 9:30 नाही, आता 9:30 आहे. ठीक आहे. आणि इथे बस स्टँड आहे, हे सगळे इथे उभे आहेत जासाठी. ही बस आहे, अशा बसेस असते इथं निळ्या कलरच्या. आमची बस आहे. आता या बसने चाललो आम्ही पोर्तो. एकदम कडक आहे बस. जे सीट आहे आणि हे अंदरून एकदम कडक पॉश आहेत. हे बघा, एवढंसही कचरा नाही आहे. हे आमच्या सीट आहेत. थँक्यू. अरे इथं बसमध्ये आहे ना सीट बेल्ट बी दिलेलं आहे. दाखवू तर सीट बेल्ट. ते टेक ऑफ करणार आहे का हे बस? सरळच चालणार आहे ना. ना इथं रस्त्यात खड्डे असतात, ना इथं स्पीड ब्रेकर असतात. तरी सीट बेल्ट गेट बेल्ट काय द्यायला लागते. या सीट बेल्टची गरज आमच्या इंडियात आहे खरं, कारण की रस्त्याची हालतच तशी आहे इंडियात, नाही काय. तर आता काय मी ती कंपल्सरी आहे का ते लावणं, बघू. इथं आम्ही आलेलो आहे रेल्वे स्टेशनवर. आणि रेल्वे स्टेशनला इथं फ्रूटचं दुकान आहे. तर एवढ्या साऱ्या प्रकारच्या चेरी लागलेल्या आहेत या इथे. अंगूर आहे आणि फ्रूट्स आहे. तर घ्यायचं आहे करू तर अंगूर पण आहे खायसाठी. 2.99 युरो. एवढूशे अंगूर 300 रुपयाला आहे. हे पण चेरी बी महाग देऊन राहिले. बिया फेकायला लागतात आपल्याला. बिया फेकायचं टेन्शन आहे या माणसाला. बिया कुठे फेकणार. आम्ही आलोय पोर्तोला आलोय रेल्वे स्टेशनला. तर आम्ही असं इथे कार्ड काढलेलं 575 रुपयाला इंडियन रुपीजमध्ये. आणि या कार्डने आम्ही पोर्तोमध्ये 24 तास लोकल बसने फिरू शकतो कुठेही फ्रीमध्ये. 575 रुपये भरले बाय द वे पहिलेच. तर आता आम्ही बस घेऊ आणि जाऊ कुठेतरी फिरासाठी. एक फेमस आहे इथे फिरण्यासाठी, मी तुम्हाला दाखवतो पुढे. पोर्तोतले घर आहे आणि ह्या घरात बिलकुल गॅप नाही आहे. एकदम चिपकून घर आहे सगळे. आपल्या इकडे तशी चिपकून घरं काढले तर बापा पहिले 1.5 फूट ठेवावं लागते ना आपल्या इथे. 1.5 फूट ठेवावं लागते दोघांच्या साईडनं. हा, मग एवढे चिपकून घेतले तर भांडण नाही होते ना आपल्या इकडे. तर इथं तर असे सगळे चिपकूनच आहेत घर. बिलकुल गॅप नाही आहे दोन घराच्या मधात. बस आहे यांची लोकल इथली. इथं असे स्टॉप असतात, तसं दाबलं की नेक्स्ट स्टॉपवर जिथे आपल्याला उतरायचं आहे तिथे बस थांबते. चला रोतो.
इथे ऑटो यांची नवई आपल्या इथं आणि यायले ही ऑटोची नवई वाटते. आमच्या इकडे तर हेच ऑटो चालतात रे बा. काय म्हणता सर, तुम्ही फिरता का ऑटोनी की तुम्ही डायरेक्ट मर्सिडीज मध्येच फिरता? आम्ही चालत फिरतो, चालत फिरायची माझी चांगली गोष्ट आहे. तर हे आहे पोर्तो, एक नंबर आहे, एक नंबर. खूप जास्त स्ट्रगल करून आम्ही आलो आहे आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये, कारण की आम्हाला खूप जास्त भूक लागलेली होती. आणि स्ट्रगल यासाठी की अरे यार इथे आहे ना, म्हणजे आमचा पंगा झालेला की आम्ही जे कार्ड घेतलं होतं ना, जे तुम्हाला दाखवलं मी, त्या कार्डमध्ये ते पहिले व्हॅलिड करावं लागतं आणि त्याच्यानंतर ते वापरता येते. तर त्यामुळे खूप आम्हाला हे गोष्टी माहीत नव्हती ना, आम्ही नुसतं इकडे तिकडे फिरून राहिलो होतो आणि इतकी भूक लागली होती ना आम्हाला. तर फायनली आम्हाला एक इंडियन रेस्टॉरंट सापडलं पोर्तोमध्ये आणि इथे आलेलो आम्ही. आणि मस्त आहे यांचं ॲम्बियन्स वगैरे. आता जेवण बघू कसं आहे, तर मेन तर तेच आहे. तिथं हिंदी गाणे वगैरे सुरू होते, तर मस्त वाटलं हिंदी गाणे ऐकून. तर आता आम्ही ऑर्डर केलेलं आमचं जेवण, पनीरची भाजी वगैरे सगळं, आणि छान आहे. हे आहे इंडियन रेस्टॉरंट. थँक्यू. आणि इंडियन रेस्टॉरंटचं नाव आहे ग्रीन डायमंड. आणि इथं आम्ही मस्तपैकी ऑर्डर केली पनीरची भाजी, व्हेज पुलाव आणि नान. आता मस्तपैकी आम्ही पोटभर जेवणार आहे. सोबत त्यांनी लोणचं आणि हिरवी मिरची पण दिलेली आहे. मस्तपैकी आम्ही इथे जेवण करू आणि मग पुढच्या प्रवासाला निघू इथनं. मस्तपैकी आम्ही जेवण केलं आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये. कसं होतं रे तुम्ही जेवण? मस्त होतं, मस्त होतं. खूप भूक लागली होती. ग्रेव्ही थोडी, म्हणजे इथे आता स्पायसी नाही खात ना, आपल्याला स्पायसी खायची सवय असते. मला आवडली पण. हां, छान होतं. पनीरची भाजी वगैरे आणि पुलाव. पुलाव चालायचं. मग क्वांटिटी चांगली पाहिजे असते आणि टेस्ट चांगली पाहिजे, दोन्ही होतं. चला. रेस्टॉरंट पण छान होतं. इथले जे वेटर स्टाफ वगैरे पण छान होता, छान बोलत होते. पोर्तोमध्ये आम्ही आलो आहे एका फेमस ठिकाणी, आणि ते फेमस ठिकाण हे आहे जे माझ्या मागं तुम्हाला लायब्ररी दिसू राहिली ते. आणि हे लायब्ररीमध्ये जायसाठी इथून लाईन लागलेली आहे. हे जे पूर्ण लाईन आहे ते, कारण की हे जे लायब्ररी आहे ते खूप स्पेशल आहे. आपले जो हॅरी पॉटर आहे, मीन्स हॅरी पॉटर, द फेमस हॅरी पॉटर, ती जी बुक ज्यांनी लिहिलेली आहे जे.के. रॉलिंग, ती इथेच बसून बुक लिहायची. त्याच्यामुळे ही खूप जास्त फेमस झालेली आहे लायब्ररी. आणि मी अजून एक ऐकलंय की हे जे लायब्ररीमधलं जे इंटेरियर आहे त्याचंच इन्स्पिरेशन तिने हॅरी पॉटर पिक्चरमध्ये घेतलेलं आहे. जे तिथे पायऱ्या वगैरे हलतात ना, ते या इन्स्पिरेशनवरूनच घेतलेलं आहे याच्यामध्ये जे इंटेरियर आहे ते. बाकी इथे 10 युरो तिकीट आहे आतमध्ये जायची. आणि 10 युरो म्हणजे जवळपास इंडियन रुपीजमध्ये 1000 रुपये तिकीट आहे फक्त अंदर जायची. बाकी तुम्ही बुक वगैरे इथं खरेदी करू शकता. बुक जर खरेदी करायची असेल तुम्ही फ्रीमध्ये जाणं अंदर. पण मला माहिती आहे की बुक पण जवळपास तेवढ्याच पैशाचं होऊन जाईल इथे, कारण की तेवढं महाग असेलच इथे. आणि खूप मोठी लायब्ररी आहे आणि खूप जुनी लायब्ररी आहे ही पोर्तोमधली. तर त्याच्यासाठी इथून लाईन लागलेली आहे. ही जे लाईन दिसते तुम्हाला माझ्या मागे, इथनं लाईन लागलेली आहे आतमध्ये जायसाठी. आम्ही काही जाणार नाही आहे, आम्ही दुरूनच दर्शन घेतले. आता नेक्स्ट बघू कुठे जायचं आहे ते. आम्ही आता या चर्चमध्ये आलेलो होतो आणि मस्त चर्च आहे, आतमधून खूप सुंदर आहे. आणि तिथे काहीतरी त्यांची प्रार्थना वगैरे सुरू होती, तर आम्ही अटेंड केली थोडीफार. आणि किती सुंदर चर्च आहे हे बघू शकता तुम्ही, एक नंबर. आता आम्ही आलो आहे रिबेरा पोर्तो या एरियात आणि इथे टुरिस्टची गर्दी बघा किती दिसते, बापरे. आणि ही आहे पोर्तोची नदी. या नदीचं नाव काय मला तर माहित नाही. आणि हा आहे ब्रिज पोर्तोचा. या ब्रिजला काहीतरी म्हणतात, तुला माहिती का तुझं काय म्हणतात तर? आणि हा ब्रिज मी ऐकलंय की खूप जुना आहे. तसं पण पोर्तो ही सिटी खूप जास्त जुनी आहे. आणि पोर्तुगल ही कंट्री पण खूप जुनी आहे पूर्ण युरोपमध्ये. इथे तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता. कॉन्टे लुईस ब्रिज असं नाव आहे. आणि भरपूर ब्रिज आहेत पोर्तोमध्ये असे, आणि खूप जुना ब्रिज आहे. आणि वरतून पण आहे जायसाठी आणि खालून पण आहे ब्रिजवरती. डोरो नदी आहे, डोरो नदी. या नदीचं नाव आहे डोरो. केबल कार आहे, तुम्हाला दिसत असेल ही केबल कार आहे. वरतून मेट्रो पण जाते
आणि इथनं लोक जातात त्या ब्रिजवरनं. हा ब्रिज खूप फेमस आहे पोर्तोमध्ये आणि इथे शॉपिंग मार्केट आहे. आणि हा आहे इरुदम. तसं मार्केट लागलेलं आहे. वीकेंड मार्केट आहे बहुतेक, कारण की आजचा संडे. 5 युरोला बॅग आहे. 5 युरो म्हणजे 500. हे बघ रुतम, 1 युरोला आहे. पोर्तुगल सुविनियर आहेत 1 युरोले, म्हणजे 100 रुपयाला आहे. बघ दिसते काय ते शोध. पोर्तुगल. सॉक्स आहेत 4 युरोला आहे 1 जोडी सॉक्स, म्हणजे 400 रुपयाला. इथे रोनाल्डोचे सॉक्स आहेत 400 रुपयाला. टी शर्ट आहे मेसीची, रोनाल्डोची, पोर्तुगलची फुटबॉलची टी शर्ट वगैरे आहेत इथे विकायला. हे मी पाण्याची बॉटल पाहिली ते वेगळीच. असे कोल्ड्रिंक वगैरेची बॉटल असते, जशी बिअरची बॉटल असते तशीच आहे. आणि पाण्याची बॉटल आहे. किती मस्त आहे ना दादा. आता आम्ही एका कॅफेमध्ये आलोय हे खायसाठी. ही इथली स्पेशालिटी आहे या कॅस्टल दे नाता. पोर्तुगलमध्ये खूप फेमस आहे हे. थोडं सॉल्टी आणि स्वीट लागतं. तर आम्ही इथे खाणार आहे आणि इथे एकदम फ्रेश बनवत आहे. इथे उत्तम किती थोडीशी कॉफी दिली 90 रुपयाला. हो ना, कॅफे घेतली मी 90 सेंट्सची होती, केवढीशी दिली. ऑलरेडी कप लहान आहे आणि त्यात अर्धीच दिली त्यांनी. आणि हे फेमस आहे पोर्तुगलमध्ये खूप जास्त. कॅस्टल दे नाता. तर आता खाऊया. तर आता आमची ट्रिप झालेली आहे समाप्त. मीन्स आजची ट्रिप. आणि आम्ही वापस आलेलो आहे जिथे आम्ही राहतोय तिथे. तर मस्तपैकी आजचा दिवस गेलेला आमचा. आणि युरोप तर भारी आहेच बघण्यासाठी. आणि सगळ्यात जास्त मला जर इथलं कोणती गोष्ट आवडत असेल तर ती आहे इथली जी ट्रॅव्हल कनेक्टिव्हिटी आहे ते. कारण की इथे इझिली तुम्हाला ट्रॅव्हल करायसाठी एक बस किंवा मेट्रो वगैरे जे कनेक्शन आहे ते एक नंबर आहे. त्यामुळे इथं फिरण्यासाठी चालावं तर लागतंच ऑब्व्हियसली. आता तुम्हाला इथून जर मेट्रो स्टेशन जायचं आहे, बस स्टेशन जायचं आहे तर तुम्हाला चालतच जावं लागतं. पण ते पण एक मजा आहे, कारण की सगळ्या गोष्टी पाहता येतात बाहेर निघाल्यावरती. आणि इथलं वातावरण पण छान आहे. थंडी थंडी हवा सुरू असते एनी टाइम. तर इथे तर समर सुरू आहे पण तरीही इथे थंडी हवा सुरू असतं एनी टाइम. तर म्हणून इथली मला कनेक्टिव्हिटी, ट्रॅव्हल कनेक्टिव्हिटी एक नंबर आवडते युरोपची. आणि आजचा दिवस आमचा असाच एंड झालेला आहे. छान होतो पोर्तोचा एक्सपिरियन्स छान होता आमच्यासाठी. तर बाकी तुम्हाला जर काही गायडन्स वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता पोर्तुगलच्या ट्रिपसाठी. तर आम्हाला पोर्तुगलला येऊन कमीत कमी 8 दिवस झाले. तर थोडीफार तर माहिती झालेलीच आहे आम्हाला पोर्तुगलची. तर मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. आय होप सो की तुम्हाला माझा ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर. बाय, सी यू सून. इथे जेवायचे पण एवढे प्रॉब्लेम्स येत नाही, कारण की इथे इझिली तुम्हाला इंडियन रेस्टॉरंट भेटून जाते. आज तर आम्ही मस्तपैकी ताव मारला इंडियन जेवणावरती. मस्त पनीर वगैरे खाल्लं. आणि तसं पण आम्ही आता करतोच आहे, घरीच बनवतो आम्ही जेवण वगैरे इथे. आणि तर इथे नॉर्मली इझिली भेटून जाते. इथे फ्रुट्स खूप स्वस्त आहे, तर तुम्ही फ्रुट्स वगैरे खूप खाऊ शकता. आणि इंडियन रेस्टॉरंट वगैरे, इंडियन ग्रॉसरी शॉप्स मिळून जातात भरपूर इथे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे मतलब खायचे एवढे वांदे होत नाही जेवढे लोक विचार करतात की नाही इथे प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल म्हणून. तर नाही, ऍडजस्ट करू शकतो. आणि घरून पण भरपूर आम्ही बनवून आणलेलं, जसं शंकरपाळे झाले किंवा चिवडा वगैरे झाला. त्यामुळे आमच्यासोबत खायसाठी तर भरपूर असतं. फक्त हेच की जसं आपल्याकडे इझिली भेटतं, पोहे भेटून जातात, बाहेर निघाल्यावर वडापाव भेटून जातात, तसं काही इथं इझिली मिळत नाही. बाकी मॅकडी वगैरे आहे, तिथे पण व्हेज बर्गर वगैरे मिळतात आणि खूप टेस्टी मिळतात. आणि आम्ही का आता जेवण वगैरे करू आणि आराम करू.